रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपला अध्याय 10 मधील भाग 2 आज आपण ऐकणार आहोत. अध्याय 10वा विभूती योग आहे. भाग 1 मध्ये आपण 175 ओळीपर्यंत वाचले आहे. आज आपण 176 पासून पुढे वाचणार आहोत. स्वयमेवात्मनात्मानं व्यक्तत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेशो देवदेव जगत्पते. हे पुरुषोत्तमा, भूतभावना, भूतनाथा, देवादिदेवा, जगन्नायका, तू स्वतःच स्वतःला यथार्थ रूपाने जाणतोस. येथ आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे, कामी तुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशाचे आकाशालाच माहीत, अथवा मी इतके भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत. तैसा आपुले सर्व शक्ती तुझ तुची जानशी लक्ष्मीपती एरवेदादी कमती मिरवती वाया. त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने ही लक्ष्मीपती देवा तुला तूच जाणणार आहेस. बाकी वेदाधिक जे इतर आहेत त्यांना आहेत त्यांच्या मती म्हणजे आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बडाई मारतात. हा आगा मनाते मागा सांडावे, पवनाते वावे मवावे आदी शून्य तरोनी जावे केवते बाही. अहो, सर्वात चपल असलेल्या मनालाही शर्यतीत मागे कसे टाकता येईल, वारा हाताने कसा मोजता येईल, मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल. तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाऊके नोहे. आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. जे जसे असंभावे त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. एवढ्याकरिता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुझ्याच फक्त योग्यतेचे आहे. जे आपण याती तुझी जानशी आणि का ते सांगावयाही समर्थ होशी. तरी आता एक वेळ घाम पुशी आरतीचे निडळीचा. अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तू जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्यास सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस. तर आता एक वेळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. हे ऐकेले की भूत भावना त्रिभुवना गज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नायका. प्राणी मात्राची उत्पत्ती करणाऱ्या त्रिभुवन रूपी हत्तीचा नाश करणाऱ्या शिवा, अहो सर्व देव व देवता यांना पूज्य असणाऱ्या हे जगाच्या स्वामी श्रीकृष्णा, हे ऐकले का? जरी थोरी तुझी पाहता हो, तरी पाशी उभे ठाकावयाही योग्य नो हो. या शोच्यता जरी विनवू बिहू, तरी यान उपायो नाही. जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहिली तर आम्ही तुझ्या पायाजवळ उभे राहण्यालाही योग्य नाही. या गोष्टीमुळे वाईट वाटून जर आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास तुला विचारण्या वाचून दुसरा उपाय नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापी आशी कोरडे. काजई मेघौनी थेंबुटा पडे, त्याई पाणी की तया.
जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले आहेत, परंतु ते इतके भरलेले असूनही चातकाला कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघातून पाण्याचे थेंब पडतील त्या वेळेलाच त्याला पाणी मिळणार. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी परी कृष्णा आम्हा तुझी गती, हे असो मज प्रती विभूती सांगे. त्याप्रमाणे देवा, गुरु घरोघर आहेत, परंतु कृष्णा आम्हाला तूच आश्रयाचे ठिकाण आहेस. हे राहू दे, मला विभूती सांग. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्म विभूतयः, याभिर्विभूतिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. ज्या विभूतीने या सर्व लोकांना व्यापून तू आहेस, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने तू मला सांग. जी तुझिया विभूती आगविया परी व्यापिती शक्ती, दिव्या जया तिया पुलिया दावाविया आपण मज. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात. जी ही विभूती यया समजता लोकांते व्यापुनी आहासी, अनंता त्या प्रधाना नामांकिता प्रगटा करी. कृष्णा, ज्या विभूतीने सर्व लोकांस व्यापून टाकलेली आहे त्या मुख्य मुख्य व नामांकित विभूती सांगाव्यात. कथम भीष्ममहं योगिस त्वां सदा परिचिंतयन्, केषु केषु च भावेषु चिंतोषी भगवन्मया. हे योगीन, सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी तुला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या भावामध्ये म्हणजे विभूतीमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे. जे कैसे मिया जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तुची मनो आघवे, तरी चिंतनची न घडे. कृष्णा, मी तुला कसे जाणावे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे. कारण तू सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारो नितैसे एक वेळ बोले. म्हणून मागे 7व्या व 9व्या अध्याय व या अध्यायाच्या आरंभी ज्या आपल्या तू विभूती थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. जया जया भावाची आठाई, तू ते चिंतिता मज सायासो नाही. तो विवळ करून देई योगू आपुला. ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही, तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दे. विस्तरेनात्मनो योगम विभूतींच जनार्दन, भूया कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. जनार्दना, आपला योग आणि विस्तार म्हणजे विभूती पुन्हा विस्ताराने कथन कर, कारण तो ऐकणाऱ्याची म्हणजे माझी एकदा ऐकून तृप्ती होत नाही. ते मला केवळ अमृत आहे. आणि पुसलिया जया विभूती, त्याही बोलाव्या भूतपती. येथ म्हणशी जरी पुढती काय सांगो. आणि ज्या विभूती मी विचारल्या त्या देखील जगन्नाथा मला सांगाव्यात. या प्रसंगी वारंवार काय सांगावायचे आहे असे जर म्हणशील तरी हा भाव म्हणा. जने जाय हो जनार्दना, पै प्राकृता ही अमृतपाना. नान म्हणवे जेवी. कृष्णा, तर अशी कल्पना तुझ्या मनात येईल, पण ती तू येऊ देऊ नकोस. अहो महाराज, सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही.
जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेने प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. जे अमृत काळकूट विषाचे सख्खे भावंड आहे व जे अमृत मृत्यूच्या भीतीने देव प्यायले, तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. ऐसा कवन एक क्षीराब्धीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा भासू, तयाचाही मिठांसू जे पुरे मनोनिधी. असा कोणी एक क्षीर समुद्रातील पातळ पदार्थ ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे, त्याची गोडी देखील सेवन करणाऱ्यांना आता हे पुरे असे म्हणू देत नाही. तया पाबळी याही तुलेवरी, गोडीची याथी थोरी, मग हे तव अवधारी परमामृत साचे. इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या त्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्व आले आहे, मग पहा, हे तर खरोखर परमामृत आहे, जे मंद्रा चळून ढाळिता, क्षीरसागरून डहुळिता, अनादि स्वभावता आयते आहे. परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न हलवता व क्षीर समुद्राचे मंथन न करता स्वभावताच मूळचे नित्य सिद्ध आहे. जे द्रवना नव्हे बद्ध, जेथनी निजते रसगंध, जे भलता याही सिद्ध आठवलेच भावे. जे परमामृत पातळ नाही व घट्ट नाही, त्या ज्या परमामृतामध्ये रस म्हणजे गोडी व गंध म्हणजे वास ही माहीत पडत नाहीत, जे परमामृत नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते, म्हणजे अनुभवाला येते. जयाची गोठी ही ऐकत खेवो, आघवा संसारू होय वावो, बळीया नित्यता लागे येवो आपण पेया. ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निराश होतो व कधी न ढळणारी अशी नित्यता आपणास प्राप्त होते. जन्म मृत्यूची भाक हारपोनी जाये निषेक, आत बाहेरी महासुख वाढूची लागे. ज्या परमामृताची म्हणजे बोधामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्म मृत्यूची भाषा समोर नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढावयास लागते. मग दैवगत्या जरी शिविजे, तरी ते आपणची होनी ठाकीजे, ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणून शके. मग दैव योगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत ते तू मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही. तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळे कजोडे, पाठी गोठी सांगशी सुरवाडे आनंदाचे नी. महाराज, आधी आपले नावच आम्हाला अतिशय आवडते, शिवाय आपली भेट असून आपले सान्निध्य प्राप्त झालेले आहे, तशात आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात. आता हे सुख काही सया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे, परी ये तुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्त ही हो. आता हे सुख कशासारखे आहे म्हणून म्हणावे तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टीची पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही, पण ती पुन्हा तुम्ही मला सांगा. हा गा सूर्य काय शिळा,
आगणी मनो येता हे ओविळा का नित्य वाहत या गंगा जळा पारसे पण असे. अहो रोज उगतो म्हणून सूर्याला शिळा म्हणावे काय? आग्नीने स्नान केले नाही म्हणून आग्नेला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारसेपणा येतो काय? तुवा सोमुखे जे बोलिले ते आम्ही नादाशी रूप देखिले. आजे चंदन तरुची फुले तुरंबी ताओ मा. तुम्ही आपल्या मुखाने जे बोलतात ते आम्ही मूर्तिमंत नाद ब्रह्मच पाहिले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे साक्षात चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेणे आहे. तया पार्थाची या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानाशी जाहला आगरू हा. अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचे चांगले शेत झाला आहे. ऐसा पती कराचिया तोषा आतू प्रेमाचा वेगू चंबळतो. सायाशे सावरुनी अनंतो काय बोले. याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्यांचा आनंदात प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका. श्री भगवान उवाच हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्म विभूतय प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरश्यमी. श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरुश्रेष्ठा माझ्या विभूतीच्या विस्ताराला अंत नाही. मी पिता महाचा पिता ही आठविता ही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. मी ब्रह्मदेवाचा बाप आहे हे श्रीकृष्णास माहीत असूनही त्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना ठीक केले. अर्जुना ते बा म्हणे येथ काही आम्हा विष्णू करावया कारण नाही. अंगे तोले करू काही नव्हे चिनंदाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाला बाबा असे म्हणाले यात आम्हाला काही आश्चर्य करायचे कारण नाही. तो स्वतः आनंदाचे मूल झाला नाही काय? परे प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा तेशो मग म्हणे ऐक्यो सांगतसो धनुर्धरा. परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना आम्ही सांगत आहोत तू ऐक. तरी तुवा पुसलिया विभूती तयाचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची परी माझी मती आकळती ना. अर्जुना तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. अंगीची या रोमा किती जयाची या तयाशी न गणवती. तैशी या माझी या विभूती असंख्य मज. आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून मला त्यांची गणना करता येत नाही. एरवी तरी मी कैसा केवडा म्हणून आपण पयाही नवेची पुढा. या लागे प्रधाना जिया रुडा तिया आईके. खरोखर मी कसा व केवढा आहे हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही. म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक. जिया जाणतलियासाठी आघविया जाणवतेल किरीटी. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. अर्जुना ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्या सारख्या होतील. ज्याप्रमाणे बी हातात आले की झाडच ताब्यात आल्यासारखे होते
का उद्यान हाता चढिन्नले, तरी आपैशी सापडली फळे फुले. तेवी देखिली आजिया देखवले विश्व सकळ. किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलाची सहजच प्राप्ती होते, त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय मिळते. हे रवी साचची का धनुर्धरा, नाही शेवटो माझी या विस्तारा. पै गगनाईशी पारा, मज माझी लपणे. एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही. आकाशासारखा अमर्याद विस्ताराच्या पदार्थालाही माझ्यात लपून बसता येते. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः, अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतकरणामध्ये असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे. आयके कुटिलालक मस्तका, धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्माशी एकेका भूतमात्राच्या ठाये. मस्तकावर कुरळे केश शोभणाऱ्या व धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना, ऐक. प्रत्येक प्राणीमात्राचे ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. आंतुलेकडे मीची यांचे अंतःकरणी, भूताबाहेरी माझीच गवसनी. आदी मी निर्वाणी, मध्यही मीची. आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे. भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. प्रारंभी व शेवटी मी आहे व मध्यंतरी देखील मीच आहे. जैसे मेघाया तळीवरी, एक आकाशची आत बाहेरी. आणि आकाशीच झाले अवधारी, असे नाही आकाशी. ज्याप्रमाणे या मेघांना खालीवर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे. आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात व ते राहतातही आकाशातच. पाठी लया जे वेळी जाते, ते वेळे आकाशच होऊन ठाती. तेवी आदी स्थिती गती, भूतांशी मी. शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्या वेळेला ते आकाश रूप होऊन राहतात. त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि मरण्याला मीच आश्रय आहे. ऐशी बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योगे जाण. तरी जीवची करुणी श्रवण, ऐकूनी ऐक. असे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण. तर आता जीवच अंतकरण कान रूप करून ऐकलेलेच ऐक. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती. सांगेन म्हणितले तुझ प्रती, त्या प्रधान ऐके. माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगावयाच्या आहेत काय? तर नाहीत. परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले, तर आता तुला मुख्य मुख्य विभूती सांगतो, त्या ऐक. आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान्. मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. 12 आदित्यामध्ये मी विष्णू आहे. प्रकाशमान पदार्थांमध्ये किरणवान मी रवी आहे. मरुद्गणांपैकी मरीची मी आहे. नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. हे बोलून तो कृपावंतो, म्हणे विष्णू मी आदित्यातो. रवी मी रश्मीवंतो, सुप्रभान माझी. हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची माझी विभूती आहे
व चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी, चंद्रू मी गगनरंगी तारान माझे. मरुद्गणांच्या एकूण 50 प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. आकाशरूपी रंगणातील नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवामध्ये इंद्र मी आहे, इंद्रियामध्ये मन मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. वेदा आतु सामवेदो तो मी म्हणे गोविंदो, देवान माझी मरुद्बंधू महेंद्रो तो मी. ऋग्वेदादी 4 वेदांमध्ये सामवेद हा माझी विभूती आहे असे गोविंद म्हणाला. व देवांमध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. इंद्रियान माझी 11 म्हणते मी हे जाणावे, भूतान माझी स्वभावे चेतना ते मी. इंद्रियांमध्ये 11 असणारी इंद्रिय जे मन ती माझी विभूती आहे असे समज. व सर्व प्राण्यामध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना म्हणजे बुद्धीची वृत्ती ती माझी विभूती आहे. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्ष रक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, अष्टवसूमध्ये अग्नी मी आहे व पर्वतांमध्ये मी मेरू आहे. आशिषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथन धरी भ्रांती काही. सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे याविषयी शंका ठेवू नकोस. यक्ष रक्षो गणा आतू शंभूचा सखा जो धनवंतो तो कुबेरू मी हे अनंतो म्हणता झाला. यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. मग 8ही वसु माझारी पावकू तो मी अवधारी शिखराथिली या सर्वोपरी मेरू तो मी. मग 8 वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे. पुरोधशांच मुख्यम माम विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानी नामहं स्कंधः सरसामस्मि सागर. हे पार्था, पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण. सेना नायकामध्ये कार्तिकेय मी आहे, जलाशयामध्ये सागर मी आहे. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षींमध्ये भृगु मी आहे, चतुर्वेद वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे, यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे, स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. जो स्वर्ग सिंहासनासावावू सर्वज्ञते आदेचा ठावो तो पुरोहितान माझी रावो बृहस्पती मी. जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे. त्रिभुवनींचे सेनापती आंतस्कंधू तो मी महामती जो हरवीर्येन अग्निसंगती
कृत्तिकांतू झाला. हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी, तो त्रिभुवनातील सेनापतीमध्ये माझी विभूती आहे. सकळिका सरोवराशी माझे समुद्र तो मी जळराशी, महर्षी अंतू तपोराशी भृगु तो मी. सर्व जलाशयामध्ये पाण्याचा मोठा साठा जो समुद्र, ती माझी विभूती आहे. आणि महर्षीमध्ये तपाचा राशी जो भृगु ऋषी, ती माझी विभूती आहे. आशेशाही वाचा माझी नटनाच सत्याचा, ती अक्षर एकमी वैकुंठीचा वेलाळू म्हणे. सर्व बोलण्यामध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम मी आहे, असे वैकुंठ प्रिय श्रीकृष्ण म्हणाले. समस्ताही यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निपजवीचे. या मृत्यूलोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात, तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञामध्ये माझी विभूती आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामी पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जप यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. या स्नानादी कर्मे बाधू शकत नाहीत. म्हणजे स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते. नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. स्थावरा गिरी आंतू पुण्यपुंज जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. अचल असलेल्या मोठ्या पर्वतांमध्ये पुण्याचा केवळ राशी जो हिमालय, ती माझी विभूती आहे, असे लक्ष्मीचे पती श्रीकृष्ण म्हणाले. अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणांच नारदः, गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनीः. सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व, सिद्धांमध्ये महामुनी मी, कपिल महामुनी मी आहे. उच्चय श्रव समस्वानां विद्धि माममृतोद्भवम्, ऐरावतं गजेंद्राणां नराणांच नराधिपम्. अश्वामध्ये उच्चय श्रवा मी आहे असे जाण. गजेंद्रामध्ये अमृत प्राप्त्यर्थ केलेल्या मंथनातून उत्पन्न झालेला ऐरावत आणि नरांमध्ये राजा मी आहे. कल्पद्रुमहन पारिजातू, गुणे चंदुनही वाढ विख्यातू, तरी या वृक्ष जातांतू अश्वत्थू तोमी. कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत, तरी या वृक्षा सर्व वृक्षामध्ये जो पिंपळ, ती माझी विभूती आहे. देव ऋषी आतू पांडवा, नारदू तो मी जाणावा, चित्ररथू मी गंधर्वा, सकळिकान माझी. अर्जुना, देवर्षी मध्ये जो नारद, ती माझी विभूती आहे असे समज. आणि सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. ययान आशिषाही सिद्धांग माझी कपिलाचार्यो मी प्रबुद्धा, तुरंग जाता प्रसिद्धा आंत उच्चय श्रवामी. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यामध्ये 14 रत्नातील उच्चय श्रवा नावाचा घोडा, ही ती माझी विभूती आहे. राजभूषण गंजा आतो
अर्जुना मी गाय रावतो पयोराशी सुरमती तू अमृतांशू तो मी. अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तीमध्ये जो ऐरावत नावाचा हत्ती ती माझी विभूती आहे. देवानी मंथन केलेल्या क्षीर समुद्रातून तो अमृता बरोबर निघाला. यया नरा माझे राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा हो निसेविती. ज्याला सर्व लोक आपण प्रजा बनून कारभार देतात असा जो या सर्व मनुष्यामध्ये राजा आहे तो माझी महत्वाची विभूती आहे. आयुधानामहं व्रजन् धेनुनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पानामस्मि वासुकीः. आयुधांमध्ये वज्र मी आहे, धेनूमध्ये काम धेनू मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाशास्मि यमः संयमतामहं. नागांमध्ये अनंत नामक नाग मी आहे, जलवासी प्राण्यामध्ये वरुण मी आहे, पितरांमध्ये आर्यमा मी आहे, नियमन करणारामध्ये यम मी आहे. पयाघवेया हातीरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करा आरुढोनी असे. अर्जुना, सर्व हत्यारामध्ये जे 100 यज्ञ करून पार पडलेले आहे इंद्राच्या हातात असते ते वज्र माझी विभूती आहे. धेनू मध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वाक्षेणू जन्मवितया आत्मधनु तुम्ही जाणे. सर्व गायीमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. जन्म देव विणाऱ्यामध्ये काम तो मी आहे असे समज. सर्पकुळात अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागान माझे समजता अनंतो तो मी. सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा सर्प तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे. अगा यादसा आतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. अगा अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशा रूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात. आणि पितृगणां समजता माझी आर्य माझो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे. आणि सर्व पितरांच्या समुदायामध्ये आर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे हे मी खरे खरे सांगत आहे. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती मग केली अनुरूप होती भोग नियम. म्हणजे जगाची शुभाशुभे म्हणजे पाप पुण्य जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाची नियमिते होतात म्हणजे कर्मानुरूप सुखदुःखाचा भोग देतात. तया नियमित या माझी यमो तो कर्मसाक्षी धर्मो तो मी म्हणे आत्मा रामो रमापती. त्या निग्रहानुग्रह करणारामध्ये जो यम सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काला कलयता मां मृगाणांच मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यात काल मी आहे, पशुमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. आगात दैत्यांची आकुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी
मनोनी दैत्य भावादी मिळी लिंपेची ना. अरे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती आहे असे समज, आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. पै कळी तया माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, स्वापदा माझी शार्दूळू तो मी जाण. ग्रासणारांमध्ये महाकाल ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला, आणि हिंस्र पशुमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागे जो पाठीवरी वाहू शके माते. अर्जुना ऐक, सर्व पक्षामध्ये गरुड ही माझी विभूती आहे, आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. पवना पवना पवतामस्मी, राम शस्त्रभृतामहं, झषाणां मकरस्यास्मि, स्रोतसामस्मि जाह्नवी. वेगवान वस्तूमध्ये वायू मी आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यामध्ये मकर मी आहे, नद्यामध्ये भागीरथी मी आहे. पृथ्वीचे या पैसारा, माझी घडी न लागता, धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा, प्रदक्षिणा कीजे. पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लागता अर्जुना एका उडी सरशी सातही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो, तया वहिल्या गतिमंता, आत पवनु तो मी पंडुसुता, शस्त्रधरा समस्ता माझी श्रीराम तो मी. असे जे आहेत त्या अत्यंत वेग असलेल्या गतिवानामध्ये जो वारा अर्जुना ती माझी विभूती आहे. जेने साकडल्या धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करूनी दुसरे, विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्यास काय ते दुसरे धनुष्य सहाय्यकारी करून त्रेतायुगात विजय रूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळवले. पाठी उभे ठाकोनी सुवेळे, प्रताप लंकेश्वराची शिसाळी, गगनी उदयो म्हणतया हस्तबळी दिधली भूता. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांच्या हातात बळी म्हणून दिली. जेने देवांचा मानू गिमसिला, धर्माशी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जो का. ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रति सूर्यच उदयास आला, तो हाती रूप रजितया आतो, रामचंद्र मी जानकी कांतो, मकर मी पुच्छवंतू जळचरान माझी. असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धरणारा मध्ये माझी विभूती आहे. जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे. पै समजता ही ओघा मध्ये जे भगीरथे आणि ते गंगा, जन्हुने गिळली मग जंघा फाडून दिधली. सर्व ही जल प्रवाहामध्ये जी गंगा भगीरथ आणीत असता मध्ये जन्हू नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथीच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फोडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली. ते त्रिभुवन ऐक सरिता, जानवी मी पंडुसुता, जळप्रवाहा समजता माझारी जाणे. तिन्ही लोकात एक असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज.
ऐशिनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे निजन्म सहस्त्री अवलोकी अर्घ्यानवती. अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मामध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हायच्या नाहीत हे पक्के समज. सर्गानामादिरन्तश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत व मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्व सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. अक्षरांमध्ये आकार मी आहे आणि समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. क्षयरहित काल मी आहे. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. जैशी अवघीची नक्षत्रे वेचावी ऐशी चाड उपजेल जय जीवी ते गगनाची बांधावी लोथ जीवी. ज्याप्रमाणे आकाशातील एकूण एक नक्षत्र टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्या वेळेला आकाशाचेच ज्याप्रमाणे गाठोडे बांधणे बरे. का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा तरी भूगोलूची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पावा तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलीत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहायची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे लागेल. जैशी चाखाशी फूल फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडून या मुळ जेवी हाती घेपे. फांद्या सगट फुले व फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत व्हावी असे जर मनात असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे. तेवी माझी विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर दोषरहित एक माझेच स्वरूप जाणावे. एरवी वेगळा लिया विभूती काय एक परिसशी किती म्हणून एकेळा महामती सर्व मी जाण. एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदाच समज की हे सर्व मी आहे. मी आघवीची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओतप्रोत पटी तंतू जेवी. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये आडवे उभे एक सुतच भरलेले असते त्याप्रमाणे या सर्व जगाच्या आरंभी मध्ये व शेवटी अर्जुना मीच भरलेला आहे. ऐशिया व्यापका माते जे जाणावे ते विभूती भेदे काय करावे परीही तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करायचे आहेत. परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे. का जे तुवा पुसलिया विभूती म्हणून त्या एक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगतो त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यामध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे. आगा बोलतयांची या ठाई
वादू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते कही. सरे चिना. अरे बाबा, सर्व शास्त्रांच्या एकमताने कधीच न संपणारा असा जो वक्त्याच्या ठिकाणी असणारा वादविवाद तो मी असे समज. जो निर्वंचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होते. वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदो अक्षराम माझी विशदो. आकारुतो मी. याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जी वाटाघाट चालते ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरामध्ये स्पष्ट असे अक्षर ती माझी विभूती आहे. पैगा सामांसा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागूनी ब्रह्मावेरी, गाशिता तो मी. अर्जुना, तत्पुरुष वगैरे सर्व समासामध्ये द्वंद्व नावाचा समास ती माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू मंदरादिकी सर्वे, सहित पृथ्वी ते विरवी. जो ये कारण वाटे ही जिरवी, जेथीचा तेथ. मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित पृथ्वीला जो विवरतो व जो जळरूप झालेल्या जगालाही ते जेथल्या तेथेच आटून टाकतो. जो प्रळय तेजा देत मिठी, सगळ्या पवना ते गिडी किरीटे. आकाश जयाची आपोटी सामावले. जो प्रळय काळच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू. मग पुढे ती सृष्टीचा मिळू, सृजिता तो मी. याप्रमाणे अमर्याद काळ तो माझी विभूती आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग त्यानंतर पुन्हा सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ती माझी विभूती आहे. मृत्यू सर्व हर्षाहम, उद्भवश्च भविष्यताम. कीर्तिस्त्रीवाक्य नारीणाम, स्मृतिर्मेधा धृती क्षमा. सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे. म्हणजे पुन्हा कल्पांतरी उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे. श्रीलिंग वाचक वस्तूमध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती व क्षमा या 7 जणी मी आहे. आणि सृजिल्या भूतांती मीची धरी, सकळां जीवनही मीची अवधारी. शेखी सर्वांते या संहारी, तेव्हा मृत्यू ही मीची. आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला या सर्वांचा नाश करतो त्या वेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता श्री गणांच्या पैकी माझी विभूती 7 आणखी ते आहे की कवतिकी सांगिततील. आता आणखी माझ्या 7 विभूती श्रीवर्गापैकी आहेत, त्याही सहज सांगितल्या जातील. त्या तू ऐक. तरी नित्य नवजी कीर्ती, अर्जुना ती माझी मूर्ती. आणि औदार्यशी जे संपत्ती, तेही मीच जाणे. तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना ती माझी विभूती आहे. आणि उदारपणाच्या जोडीने असणारी जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज. आणि ते गामी वाचा
जे सुखासनी न्यायाचा रूढोनी विवेकाचा मार्गी चाले. आणि जीवाच्या न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. देखिलेनी पदार्थे जे आठवणी दे माते, ते स्मृती ही येते त्रिशुद्धी मी. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चय करून येते मी आहे. पै स्वहिता अनुयायिनी मेधा ते गामी ये जनी, धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकामध्ये मी आहे व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी, ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला. याप्रमाणे श्रीवर्गामध्ये सातही शक्ती मीच आहे असे समज. असे संसार रूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम, मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. 18,014 समासामध्ये साम वेदांतर्गत ईश्वर स्तोत्रातील बृहत्साम मी आहे. उष्णिक अनुष्ठुभ इत्यादी छंदामध्ये गायत्री छंद मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. वेद राशीचे या सामा आंत बृहत्साम जे प्रियोत्तमा, ते मी म्हणे रमा प्राणेश्वरो. अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथंतरादी सामांमध्ये बृहत्साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. गायत्री छंद जे म्हणिजे, ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे असे तू निसंशयपणे समज. मासात मार्गशीर्ष तो मी मने शारंग धरू, ऋतू माझे कुसुमा करू वसंतो तो मी. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. 6 ऋतूमध्ये पुष्पांची खान जो वसंत ऋतू तो मी आहे. धूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं, जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. वृष्णीनां वासुदेवोस्मि पाण्डवानां धनञ्जयः, मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुषणा कविः. छलन करणाऱ्या वस्तूमध्ये द्यूत मी आहे. तेजस्वी पदार्थामधील तेज मी आहे. सिद्धी मी आहे. उद्योग मी आहे. सात्विक वस्तूमध्ये सत्व मी आहे. यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे. पांडवांमध्ये धनंजय मी आहे. मुनींमध्ये व्यास मुनी मी आहे. कवीमध्ये शुक्राचार्य मी आहे. छळेतया विंदाना माझी जूते मी विचक्षणा, म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये. हे चतुर अर्जुना, कपटकारक कारस्थानामध्ये जुगार ती माझी विभूती आहे. म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. आगा आशिषाही तेजसा आत तेज ते मी भरवसा, विजयो मी कार्योद्देशा सकळान माझी. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील उद्दिष्टामध्ये विजय म्हणजे हातात घेतलेल्या कामात
येणारे यश ती माझी विभूती आहे. जेने चोखाळत दिशे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय, माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध नाही दिसतो, म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही, तो माझेच स्वरूप आहे, असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. सत्वाथिदेया आतु सत्वमी मने अनंतो, यादवान माझी श्रीमंतू तोचितो मी. सत्व गुण संपन्नामध्ये जे सत्व आहे ते मी आहे असे अनंत म्हणाला. आणि यदुकुळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण तोच मी आहे. जो देवकी वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणा सकट पियाला पूतने ते. जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योग माया नावाच्या यशोदेच्या मुलीचे बदली गोकुळात गेलेला, त्या मी कृष्णाने पुतना राक्षसीचे तिच्या प्राणासह शोषण केले. नुगडता बाळपणाची फुली, जेने मिया दानवी सृष्टी केली, करी गिरी धरुनी उमानिली महेंद्र महिमा. बाळपणाची दशा संपली नाही, तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला, म्हणजे इंद्राचा गर्व हरण केला. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासुरुवांसाठी लाविले विरंची सपिशे. यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सलणारा जो कालिया नाग त्याचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेले गोकुळ त्याचे रक्षण केले व ब्रह्मदेवाला वासुरासाठी वेड लावले. प्रथम दशेची पाटे, माझी कंसायशे अचाटे, महाधेंडे अवचटी लीळाची नाशिले. बाल्यावस्थेच्या सुरुवातीमध्येच कंसासारखी अचाट धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. परिधी यादवा माझी हेची स्वरूप माझे. हे एक एक वेगवेगळे किती सांगणार. हे सर्व तू देखील पाहिलेले व काही ऐकलेले आहेस. तर यादवामध्ये हेच म्हणजे कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझे अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा विघडू न पडे. आणि सोमवंशातील तुम्हा पांडवामध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्परातील स्नेह संबंधामध्ये बिघाड येत नाही. संन्यासी तुवा होऊन जनी, चोरून नेली माझी भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. या लोकांमध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस, तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही, कारण मी व तू दोघेही एक स्वरूपच आहोत. मुनी आत व्यासदेवो, तुम्ही म्हणे यादव रावो, कवीश्वरा माझी धैर्या ठावो, उसनाचार्य तुम्ही. सर्व मुनीमध्ये व्यासदेव ती माझी विभूती आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. व मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. दंडो दमयतामस्मी, नीतिरश्मी जिगीषताम, मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं. दमन करणारांचा म्हणजे दमनला साधनीभूत दंड मी आहे.
जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तूमध्ये मौन मी आहे. ज्ञानी माणसांचे ज्ञान मी आहे. आगादमितया माझारी अनिवार दंडू तो मी अवधारी. जो मुंगी लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. अर्जुना, नियमन करणाऱ्यामध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज. पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षू धरितया. सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी. सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या अशा सगळ्या शास्त्रामध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. आघवी याची गुढा माझी मौन ते मी सुहाडा. म्हणून न बोलतया पुढा स्रष्टाही नेन होय. हे अर्जुना, सर्व गुह्यांमध्ये मौन मी आहे. म्हणून न बोलणारा पुढे ब्रह्मदेव सुद्धा अज्ञानी होतो. आगा ज्ञानियांची ठाई ज्ञान ते मी पाही. आता सोही या काही पारण देखो. अर्जुना, ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ती माझी विभूती आहे अशी समज. आता ते हे राहू दे. या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन. न तदश्चेति विना यच्चान् मया भूतं चराचरम. हे अर्जुना, सर्व भूतांचे बीज ते मी आहे. स्थावर व जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. यशतुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. विभूतीचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. पै पर्जन्याची धारा वरी लेख करवेल धनुर्धरा. का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल काय? पै मोहोदधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जेवी का. तेवी माझी या विशेष लिंगा नाही मिती. अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. ऐशी या ही 7-5 प्रधाना विभूती सांगितल्या तुझ अर्जुना. तो हा उद्देश जोगा मना आहाच गमला. माझ्या मुख्य विभूतींना पार नाही अशी जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 7-5 म्हणजे 75 आमच्या मुख्य विभूती सांगितल्या. पण ते आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला व्यर्थ वाटले. ये रा विभूती विस्ताराशी काही येथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला इथे मुळीच काही मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय. या लागी एके हेळा तुझ दाऊ आता वर्म निज. तरी सर्व भूतांकुरे बीज विरुढत असे ते मी. याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो. ते असे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज आहे ते मी आहे. म्हणून साने थोरण म्हणावे उंच नीच भाव सांडावे. एकमीच ऐशे मानावे वस्तू जाता ते. एवढ्या करता लहान मोठी अशी निवड करू नये. एक कमी योग्यतेचे व एक जास्त योग्यतेची असली कल्पना सोडून द्यावी
व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहे असे समजावे. तरी यावरी साधारण ऐकपा आणि काही खोन, तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. अर्जुना, यापेक्षा सर्वसामान्य आणखी एक खूण आहे, ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. अर्जुना, ज्या ज्या प्राण्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहाव्यास आलेली असतील, तो तो प्राणी माझी विभूती आहे असे समज. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः. अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान काय करायचे? कारण असा तू मला कोठवर जाणशील, तर थोडक्यात सांगतो की आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. अथवा एकले एक बिंब गगनी, प्रभा फाके त्रिभुवनी, देवी एकाकी याची सकळ जनी आज्ञा पाळिजे. अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. तया ते एकले झनी मन, तो निर्धन या भाषानेन, काय कामधेनू सवे सर्वस्वहन चालत असे. ज्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील, तर असे म्हणू नकोस. ते ऐश्वर्य शून्य आहेत अशी गोष्ट तू समजू नकोस. जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत, तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच. कामधेनू बरोबर सर्व सामग्री चालत असते काय? तर नाही. ते ते जे जे दवा जो मागे, ते ते एकसरेचे प्रसव लागे, ते विश्व विभवत यांगे होनी असती. तिच्या जीवळ जो जे जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्य त्यांचे अंगभूत होऊन जातात. तया ते ओळखावया हिची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ऐशे आती ते जाण प्राज्ञा अवतार माझे. त्यांना ओळखावयाची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंदी असते. बुद्धिमान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार समज. आणि सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष, काजे मीचे एकाशेष विश्व हे म्हणून. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. तरी आता साधारण आणि चांगो, ऐसा कैशी निपाव कल्पावा विभागू, वाया आपुलिया मती वंगू भेदाचा लावावा. तर आता एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? एरवी तूप कास या घुसळावे, अमृत का रांधोनी अर्धे करावे, हागा वायुशी काय पाडावे उजवे अंग आहे. नाही तर तूप कशाला घुसळावे? अमृताला शिजवून काय अर्धे करायचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे का? पै सूर्यबिंबाशी पोटपाठी
पाता नाशेला फुले तिठी, देवी माझ्या स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. सूर्यबिंबाला पोट पाठ आहे का म्हणून पाहावयास गेले तर आपल्या दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टच नाही, असे असून ती मानली तर आपलीच बुद्धी बिघडेल. आणि शिनाना ही विभूती मजा पाराती मविशील किती, म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. आणि निरनिराळ्या विभूतीने जो अमर्याद मी, त्या मला किती मोसील. यास्तव अर्जुना, फार बोलून काय करायचे आहे, हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. आता पै माझेनी एके अंशी हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडू निसरिषे साम्य भज. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे, याकरता आता भेद भावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ऐसे विभू धवन वसंते, तेने विरक्ताचे एकांती, बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्ण देवे. ज्ञानी पुरुष रूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठतेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्ण देव ते याप्रमाणे बोलले. तेथा अर्जुन म्हणे, स्वामी ये तुले हेर राभस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एका आणि आम्ही सांडावा की. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण विचाराने बोलला. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, तेवी धसाळ म्हणो देवा तुते, तरी अधिक हा बोलू. सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला यायचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा, नाही तर मलाच ठेच लागेल. सूर्यापुढे जसा अंधार तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही, असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता. पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे, कारण तो अतिप्रसंग होतो. तुझे नामचे एक कोणी वेळे, जयांचे मुखाशी का काना मिळे, तयांची हृदया ते सांडून पळे, भेदूजी साच. कोणत्या एखाद्या वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल, त्याच्या अंतकरणाला भेद खरोखर टाकून पळेल. तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिधलाशी हस्तोदके, तरी आता भेदू काय साकी, देखावा कवने. असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने माझ्या हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस, तर आता भेद कसला, कुठे व कोणी पहावयाचा आहे. जे चंद्रबिंबाचा गाभारा, रिगालियावरी उभारा, परी राणेपणे शारंग धरा, बोला हे तुम्ही. अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर म्हटले तर ते शोभेल काय. परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणात वरील असंबद्ध भाषण बोलत आहात. तेथ सावियाचे परितोषोनी देवे, अर्जुना ते अलिंगिले जीवे, मग म्हणे तुवा नको पावे, आमुचिया बोला. त्या प्रसंगात देवाने अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले, अर्जुना आमच्या बोलण्याविषयी रागावू नकोस. आम्ही तुझ भेदाची वाहानी सांगितली, जे विभूतीची कहाणी, ते अभेदे काय अंतःकरणी, मानिली की न म्हणे. आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतीची कथा सांगितली, ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही, हेची पाहावया लागी. नावे कबोलिलो बाहेरी, सवडी भंगी
तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा. हेच पाहण्याकरता मी क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले. तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. तेथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्वागवे तुवा भरले. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच रूपाने भरलेले आहे. पैराया तो पंडुसुतो ऐशे प्रतितीशे झाला वरितू. या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. की संजयो दुखवलेनी अंतःकरणे म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तवा तू ही आंधळा. संजय हा अंतःकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असले भाग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही काय. हा धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते, पण त्यास अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन राहिला आहे. यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षुने आंधळा आहे तसा अंतःकरणातही ज्ञानचक्षुने आंधळा आहे. परे आसो हेतू अर्जुनू स्वहिताचा वाढवितसे मानू. की याही वरी तयानु दिवसा उपनला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचे बोलणे राहू दे. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवित आहे. कशावरून? तर हा विभूतीचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक आचाट इच्छा उत्पन्न झाली. म्हणे हेचे हृदया तुली प्रतीती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती. ये आरतीची पाऊली मती उठती झाली. अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला की हा सर्व विश्वात एक भगवंताचेच रूप व्याप्त आहे. माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. मिया हेच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा. येवडी हावतो देवा गळा म्हणून करी. मी याच दोन डोळ्यांनी म्हणजे जया चर्मचक्षूंनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आज येतो कल्पतरूचे शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा. जे जे येईल तयाची मुखा ते ते साचची करीतसे येरू. आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांझ फुले येणार नाहीत असे समजा. जे जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे. जो प्रल्हादाची बोला विषयी सकटापणाची झाला तो सद्गुरु असे जोडला किरीटीशी. प्रल्हादाने म्हणजे माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकश्यपूला सांगितल्या कारणाने जो विषयी सगट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता. मनोनी विश्वरूप पुसावया लागे पार्थरिगता होईल कवने भंगी. ते सांगेन पुढिले प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय.